हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे स्ट्रॉबेरी केक हाफ के-जीमध्ये. ठीक आहे, मी ते घेतला आहे व्हॅनिला स्पॉन्ज. त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे सांगत असते मी एसेन्स ॲड करू शकता. कलर अवॉइड करायचा, कारण पिंक कलर असतो स्ट्रॉबेरी केकचा, तर तो काय असतो, कडू असतो पिंक कलर. ठीक आहे, आणि मी घेतली आहे क्रीम. तर क्रीम मी सर्वच केक माझे लेस क्रीममध्ये असतात, कारण रेट एवढे क्रीमचे वाढलेत ना की क्रीम यूज करताना पण विचार करायला लागतो, पण आपण केकची प्राईस नाही वाढवू शकत. सगळ्याचेच रेट वाढलेत. फक्त केक ज्यावेळेस आपण सेल करतो त्यावेळेस कस्टमर तेवढ्या प्राईजला घ्यायला तयार नसतात. ठीक आहे, तर नेहमीप्रमाणे आपले शुगर सिरपने सोक करायचं. जर तुमच्याकडे एसेन्स असेल तर शुगर सिरपमध्ये 1-2 ड्रॉप एसेन्स टाकायचा. इमल्शन जास्तीत जास्त अवॉइड करायचा. इमल्शनमध्ये असतो कलर. जर हर गोष्टीमध्ये तुम्ही कलर यूज केला, बेसमध्ये कलर यूज, स्पॉन्जमध्ये इमल्शन, शुगर सिरपमध्ये इमल्शन आणि प्लस क्रीममध्ये पण तुम्ही इमल्शन ॲड केलं तर कलर किती ठिकाणी झाला. स्पॉन्जमध्ये कलर झाला त्यातला, आणि शुगर सिरपमध्ये पण कलर, क्रीममध्ये पण कलर. एवढा कलर एका क्रीममध्ये एवढा कलर खाणार तरी कसं काय. त्याच्यापेक्षा एसेन्स बेस्ट ऑप्शन. ठीक आहे, तर इथे मी 3rd लेयर लावून घेतलेली आहे आणि आपला हा क्रम कोट करून लगेच मी आयसिंग करणार आहे. कारण हा ऑर्डर कन्फर्म होता सकाळी कस्टमरने कॉल केला. त्यांना डिलिव्हरी चार्जेसमध्ये परवडलं नाही, म्हणून नंतर त्यांनी कॅन्सल केली ऑर्डर. नंतर रिटर्न परत संध्याकाळी 6 वाजता ऑर्डर दिली आणि लगेच त्यांना 7 वाजता डिलिव्हर करायची होती. तर थोडंसं लॉंग डिस्टन्समध्ये हा केक द्यायचा होता. तरी पण मग काहीतरी 7:30 वाजता हा केक डिलिव्हर झाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय कस्टमर असतात की त्यांना केक पाहिजे असतो, डिलिव्हरी चार्जेस कमी लागतात. म्हणजे कमी डिलिव्हरी चार्जेसमध्ये लांब ठिकाणी पाठवायचा असतो. तर काल होता कोणता डे? काल होता चॉकलेट डे. तर ह्या केकसोबत आणि अजून एक केकसोबत फ्लावर्स आणि चॉकलेट, नवीन काहीतरी चॉकलेट निघाले, त्या चॉकलेटचा त्याच्यासोबत ते चॉकलेट आणि फ्लावर द्यायचे होते. लोक काय करतात, एवढीशी चॉकलेट, 500-500 रुपयाची चॉकलेट असते ती, आणि कस्टमरला इकडे डिलेवरी बॉयला पैसे देताना कंजूसी करतात आणि चॉकलेट घेताना विचार करत नाहीत. 1000 रुपयाची काहीतरी चॉकलेट कस्टमरने ऑर्डर केली होती. ठीक आहे, तर असे असतात. तर जिथं काढायचा असतो पैसा ते तिथं बरोबर वाचवतात. तर अशा प्रकारे इथं आपलं क्रम कोट करून आयसिंग करून केक आपला फायनल टचअपला आलेला आहे. आणि इथे घेतलेला आहे मी न्यूट्रल जेल. तर न्यूट्रल जेलमध्ये आता मी काय ॲड केले, इमल्शन. मी फक्त न्यूट्रल जेलमध्येच इमल्शनचा यूज करते, अदरवाईज इमल्शनचा जास्त यूज करत नाही, आणि तो पण लिमिटमध्ये. ठीक आहे, तर इथं ही सिम्पल डिझाईन आहे, झिगझॅग. ह्याला फक्त आपल्याला झिगझॅग करायचे बस. आणि नंतर आपण एकदम स्मॉल नोझल आहे. ज्यावेळेस मी केक बनवायला स्टार्ट केलं तर त्यावेळेचा हा डिझाईन आहे. तर कस्टमरला कॅटलॉग आपला पाठवला होता, तर त्याच्यातून त्यांनी हा चॉईस केला. ज्या लॉकडाऊनमध्ये मी स्टार्ट केलं तर केक बनवायला, त्यावेळेस हा डिझाईन बनवला होता. तर त्यावेळेस आपला हा आहे डिझाईन. कधी कोणाला कुठली डिझाईन आवडेल सांगू शकत नाही, म्हणून काय करायचं, कॅटलॉग बनवायचा. ज्यावेळेस आपल्या मोबाईलमध्ये मेमरी फुल होते तर फोटो डिलीट करायला लागतात, पण आपण कॅटलॉग बनवला किंवा यूट्यूबवरती आपले व्हिडिओज इमेज शेअर केले, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, तर मग ते तिथंच राहतात, कुठे जात नाहीत, कारण तिथून कधी काही डिलीट होत नाही. तर असा हा फ्लावर होता आहे केकसोबत, आणि दुसरे एका केकसोबत आहेत चॉकलेट. तर ह्या आहेत ह्या चॉकलेट आणि हे फ्लावर्स. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू अगेन.